सुरुवातीलाच झालेली आहे। नेहते सर बरं का, ज्यांनी आणि तबला वादन करीत असताना अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी आणि बजावत धार्मिक क्षेत्रामध्ये स्वतःला झोकवून घेत आणि तबला विशारद ही पदवी ज्यांनी बहाल केलेली आहे त्यांचं आपल्या कथेमध्ये आज आगमन झालेलं आहे। आपल्याच गावातील आनंदाची बाब आहे। म्हणजे आता आपल्याकडे दोन दोन तब्बलजी झाले। ज्याला अंगावर कपडा घालायची आवड नाही त्या भगवंतानं सतीनं प्रेम दिल्यामुळे सतीच्या सोबत विवाह आणि काहीतर केला। जन्मदाता बाप त्याची जरा इच्छा नव्हती, कारण भगवान महादेव भोळा बाबळा आणि नवरा मुलगा भोळा बाबळा असला की कोण नवरी आणि कोण्या मुलीचा बाप त्याला आपली पोरगी द्यायला तयार होतो? नाही ना। अलीकडे सगळ्या पोरींना इम्पोर्टेड माल पाहिजे, नाही सगळ्यांना। सासू जरी असली तरी जावाई चांगलाच पाहिजे, सासरा जरी असला प्रत्येकाची अपेक्षा चांगलीच असते। आता भोलेनाथ सगळं ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे, पण दिसायला अगदी भोळा बाबळा काळ्या वर्णाचा आणि अशा आणि त्या महादेवाच्या सोबत आणि आपली कन्या जी आहे आणि ते कन्या देण्याचा आणि त्याने स्पष्ट नकार दिला। परंतु सतीनं स्पष्टपणे सांगितलं, देवा मला करायचं तर शंकराच्या सोबतच करायचं, अन्यथा दुसऱ्याच्या सोबत करायचंच नाही। ज्याची त्याची आवड आहे। तिनं भगवान शंभूनाथाला पाहिलं आणि पाहिल्या बरोबर प्रेम तिला झालं। अलीकडच्या भाषेमध्ये त्याला फास्ट लव म्हणतात। बघितल्या बरोबर आणि ती भगवंताच्या स्वरूपात आणि प्रेमात आणि पागल झाली आणि मग अत्यंत पवित्र अशा अवस्थेमध्ये सतीचं आणि भगवंताचं ब्रह्मादिक नारदादिकांच्या माध्यमातून वैवाहिक स्थिती जी आहे ती सुरू झाली। पण एक देवसभा धर्मसभा आणि त्या सभेमध्ये सर्व प्रकारचे भक्तगण साधुगण जमलेले होते। पुराण कहते हैं कि बड़ी विशाल सभा थी। त्या सभेमध्ये जगामधले सगळे काही मोठमोठे साधू संत असतील, स्वर्गातले देव, ब्रह्मलोक, स्वर्गलोक, वैकुंठ लोक, पाताळ, सर्वांना त्या सभेमध्ये बोलवलेलं आहे। आणि त्या सभेत आता मुख्य स्थान जिनका अध्यक्ष स्थान था दक्ष राजा। आणि त्या सभेत तो आला नाही, सभेचं कामकाज चालू झालं नाही, म्हणून भगवान भोलेनाथ तो बड़े प्यारे है, बैठे बैठे राम नाम की माला अपने मन में जपने लगे। अब बाहर क्या चल रहा है मेरे भोले बाबा को कुछ भी पता नहीं। समाधि लग गई। भगवान भोलेनाथ समाधिस्थ हो गए आणि तिकडनं दक्ष राजा येतोय। दक्ष राजा आल्या आल्या सगळे पटापट उठून उभे राहिले, नमस्कार केला अध्यक्ष साहेबांना।
पण त्या वेळेला आणि तो भगवान शंभूनाथ मात्र शांत बसलाय. कारण आतमध्ये काय चालू आहे त्यांच्या महादेवाच्या मनात प्रभूचं स्मरण चालू आहे. प्रभूचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम. बोलो बोलो सभी बोलो जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. बड़े प्यार से बजाना ताली जरा. एक साथ. जय हो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय भोले भंडारी. हाथ ऊपर उठाइए. राम जय राम जय जय राम. राम जय जय राम. हे अवधपुरी के राजा राम. अवधपुरी के राजा राम. जय राम जय राम. श्री राम जय राम जय राम. जय जय राम. श्री राम जय राम जय राम. जय जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय पा भजनाच्या वेळेला जरा भजन करत चला. जोरजोरात भजन केल्यानं आपली जे एनर्जी आहे ती जरी आपल्याला वाटत असलं कमी होते तरी ती वाढते बरं का. शारीरिक आरोग्य जे आहे ते आपलं आरोग्य चांगल्या स्वरूपामध्ये आणि काहीतर विराजमान होतं. म्हणून भजन केलं पाहिजे. तुमच्या आमच्या सर्व लिगामेंट असतात. हृदयाच्या धमन्या, शिरा, नसा, त्यामधून ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. म्हणून भजन काळी आवश्यक. शिवाय या ठिकाणी तुम्ही भजन करत असताना, कथेमध्ये सहभाग घेतला असताना YouTube मध्ये दिसणार आहात बरं का. YouTube चॅनल
श्री विठ्ठल कीर्तन सोहळा बर का, या चॅनल वरती आणि आपली ही जी कथा आहे आणि ती सगळ्यांना पाहता येईल. मग तुमचा चेहरा दिसला पाहिजे त्याच्यात, नाही? आज्या म्हणतील महाराज आमच्याकडे कुठं तसा अँड्रॉइड मोबाईल आहे. मग तुमच्या नाताकडे आहे का नाही, नातीकडे आहे का नाही, त्यांना सांगायचं श्री विठ्ठल कीर्तन सोहळा हे चॅनल लाव, मी दिसते का पहा. बर का, सगळ्यांना घेत जाऊ. बरोबर येवले साहेब, सगळ्यांना घेत चला. तर चला, भगवान पशुपतीनाथ भगवंताच्या भजनामध्ये गर्क असल्यामुळे आता तो दक्ष जास्त कथा लांबवणार नाही आहे. तुम्ही ऐकलेली आहे, पाठही आहे तुमचे भागवताच्या दृष्टीनं, आणि पण तरी संदर्भ लागावा म्हणून. तर त्यावेळेला दक्ष राजा आणि त्याला राग आला. सगळे मला प्रणाम करतात, सगळे मला नमस्कार करतात आणि आपला जावाईच नमस्कार करत नाही, म्हणून जरा रागच आला. जे मानाचे हपापलेले लोक असतात ना, त्यांची अशीच अवस्था असते. नमस्कार नाही केला म्हणून जगात बरेच भांडण आणि जन्माला आल्याचे आपल्याला दिसतात. पण मानाची गरजच काय हो? पण मान सन्मान घेण्याचे माणसाला काही लोकांना फार हौस असते. दक्ष राजा जो आहे तो दक्ष राजा, आणि त्यानं बघितलं सगळे मला प्रणाम करताय, पण आणि भगवान ज्याला मी माझी कन्या दिली आणि तोच मला नमन करत नाही, आणि म्हणून त्यानं त्या ठिकाणी ठराव पास केला, याला यज्ञातला हवीर भाग द्यायचा नाही. का म्हटले, याला शिष्टाचार जो आहे आणि तो शिष्टाचार पाळता आला नाही, आणि म्हणून त्यानं तसा ठराव केला. आणि शिवाय जे शिवभक्त होतील आणि त्यांनाही, आणि आता तो त्या ठिकाणी दरडावून बोलू लागला. भगवान भोलेनाथाची त्यानं खूप निर्भत्सना केली, अवहेलना केली, निंदा केली. आणि देवाला अपमानित केल्यामुळे तिथं असलेला आणि तो नंदी, त्या नंदीला सहन झालं नाही, आणि म्हणून नंदी रागावला. अरे दक्षा, कोणाला बोलतोस? माझ्या प्रभूला? अरे ज्या तुझ्या तोंडानं भगवान शंकराची निंदा केली ना, ते तुझं मुख कापलं जाईल, तुला ब्रह्मविद्येची प्राप्ती होणार नाही. आणि तिसरा शाप देऊन टाकला, ज्या मस्तकाला उडवलं जाईल त्याच्या जागेवर आणि तुला बकऱ्याचं मुख लावलं जाईल. तीन शाप दिले, भृगूनही शाप दिले तीन, आणि नंदीनं भगवान शंकरानं स्वीकारले. आणि हाच वैराचा मुख्य हेतू मनात ठेवून दक्षानं कणखल तीर्थावर भला मोठा यज्ञ, त्या यज्ञाचं आयोजन केलं. सगळ्यांना बोलवलं, शंकराला बोलवलंच. पार्वतीला कळालं, सतीला, आणि सतीला कळाल्याच्या नंतर आता सती माता जी आहे, आता माहेरातलंच ते कार्य, आणि माहेरातलं म्हटल्याच्या नंतर सती माता, त्या सतीच्या नेत्रामध्ये अश्रू आले. सगळ्यांना बोलवलं माझ्या बाबांनी आणि आम्हाला बोलवलं नाही, म्हणून आपल्या पती राजाकडे भोलेनाथाकडे आले, नमस्कार करते शंकराला.
आणि बोलू लागली, हे प्रभो, चला ना माझ्या आईच्या घरचा यज्ञ आहे देवा. नाही आमंत्रण दिलं नको का देना, पण आईच्या घरचं आहे ना देवा. मी सांगेल ना माझ्या बाबांना की बाबा तुम्ही आम्हाला चिठ्ठी दिली नाही तरी पण आम्ही आलो. मी तुमची लेक होती म्हणून आले, तुमचे जावाई. त्यांना राग आलाय. मग माझे बाबा तुमच्याशी 2 शब्द बोलतील. शंकरानं सांगितलं, सती वेडी आहे का ग? व्यवहार तुला कळतो? व्यवहार आणि त्या व्यवहारामध्ये असं आहे, मंगल कार्य असेल काही गोष्टी तर तिथे आमंत्रणाची गरज आहे. आमंत्रण पत्रिका मिळाल्याशिवाय जाऊच नाही ग. गरीब नातेवाईकानं श्रीमंत नातेवाईकाच्या घरी बिना आमंत्रणानं जावं, पण कधी जावं तर ज्या वेळेला बर का आपला श्रीमंत सगळा सोयरा नातेवाईक त्या संपत्तीच्या मदानं जर का धुंद झालेला नसेल आणि आपल्या अत्यंत गरीब नातेवाईकावर मनापासून प्रेम करत असेल तर त्याने बिना आमंत्रणानं गेलं पाहिजे. चिंता नाही. आणि म्हणून अशी अवस्था जी आहे आज या ठिकाणी भगवान भोलेनाथ सती जी आहे त्या सतीचे समजूत काढू लागले की अगं सती, अगं नको जाऊ. अगं तू स्वाभिमानी आहेस आणि स्वाभिमानी असल्यामुळे आणि तू जर का तिथं गेली ना तर तुला आणि अपमान सहन न झाल्यामुळे आणि कदाचित तुझा देह सुद्धा जाऊ शकतो. जाऊ नको. जाऊ नको म्हटल्यावर आता माहेरात सतीच्या नेत्र कमलातून अश्रू गळायला लागले. माझ्या आईच्या घरी जायचंय. कधीच यांनी मला आईच्या घरी जाऊ दिलं नाही. मी सुद्धा अट्ट धरला नाही. लग्न झाल्यापासनं वाटलं होतं या शुभ मंगल प्रसंगाला आणि बाबांच्या घरी जाण्याचा योग आला, पण आज आणि तेही जायला नकार देतात. आणि म्हणून जी सती आहे ती सती, तिचे नेत्र कमल अश्रून भिजलेत. आपल्या साडीचा जो पदर आहे तो साडीचा पदर आणि आपल्या डोळ्याला लावत, आपल्या नेत्राला लावत भगवान भोलेनाथाला बोलू लागले, स्वामी माझ्या बाबांच्या घरचं कार्य आहे आणि तुम्ही मला तिकडे जायला नकार देताय. सगळीच्या सगळे तिथं जमले असतील. माझ्या बहिणी तिथं जमल्या असतील. माझी जन्मदाती आई आणि या पोरी करता, या मुली करता वाट पाहत असेल. आई म्हणत असेल सगळ्या पोरी आल्या, पण माझी लहानी अजून सती जी आहे आणि ते सती काही दिसत नाही. माझ्या आईच्या नेत्राला 2-2 धारा लागल्या असतील. चला ना. माहेर म्हटलं की स्त्रीच्या जीवनात अत्यंत प्रेमाचा विषय आहे. सासरविषयी मातेला काय वाटतं मला सांगता येणार नाही, परंतु माहेर, बापरे माहेर, त्या माहेरातला आनंद काहीतरी वेगळाच आहे जाण्याचा. सतीला माहेरातली जी ओढ आहे ती ओढत होती. सगळं लक्ष जे आहे आता त्या सतीचं आणि आपल्या माहेराकडे लागलेलं आहे. पण महादेवानं सांगितलं, ज्यांनी मला बोलवलं नाही ना त्यांच्याकडे मी जाणारच नाही. आणि सती आता दुःख करू लागले, नेत्रातून अश्रू ढाळू लागले.
शेवटी आता सतीनं निर्णय घेतला, तुम्ही येत नाही ना, मी एकटी जाते. चुकीचं पाऊल उचललं सतीनं बरं का. जाते म्हणायलाच नको, पतीच्या पुढे नकोच. पतिव्रता धर्म खंडित झाला ना. पती जर आज्ञा देत असेल तर कुठेही गेलं पाहिजे. पतीनं जर म्हटलं शिवपुराण कथा ऐकायला जा तरच इथं या, नाही तर यायचं. पतीची आज्ञा. पती पाणी प्यायला मागतोय आणि त्याला पाणी देत नाही आणि तो महादेव थंडीनं कुडकुडू लागला, त्याच्या डोक्यावर पाणी टाकायला गेले, काय फायदा. किती पाणी मागितलं तरी उपयोग नाही. किती पाणी टाकलं देवाच्या अंगावर, उपयोग होणार. कारण ज्याला खरोखर पाणी पाजायला पाहिजे त्याला कोरडा, त्याचा घसा कोरडा झाला आणि तसाच मेला ना तो दिवसभर. तुम्ही म्हणाल महाराज तो का तसा, जाऊ दे आता पुढचं नाही बोला.